बोल बिंदास. गोव्यासाठी हे प्रकल्प घातक ठरणार आहेत. गोव्यासाठी गोव्याच्या अस्तित्वावरच या प्रकल्पांचा घाला पडू शकतो. एवढं करून तुम्ही आता आंदोलन चालवलंय. आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे अभ्यासाचे अहवाल सादर केलेत की कशा पद्धतीनं पर्यावरणावरती परिणाम होईल, कशा पद्धतीनं गोवेकरांच्या आरोग्यावरती या प्रकल्पांचा परिणाम होईल. एवढं करून यू हॅव ऑल्सो गिव्हन मेमोरंडम्स टू ऑल मिनिस्टर्स अँड ऑल MLAs saying what are the effects of these projects. एवढं करूनही हे सरकार किंवा हे सत्ताधारी आमदार मंत्री लोकांचं म्हणणं का ऐकत नाही? Why they are not listening to the people? I will tell small example. आता 13 तारखेर द डेप्युटी चीफ मिनिस्टर श्री बाबू कवळेकर ताणे आमकां रिक्वेस्ट केले मातशे आपण अपॉइंटमेंट गेला तुम्ही जे गांवान आमचे प्रोग्राम केल्लो ते मातशे चीफ मिनिस्टराक एक्सप्लेन करा 15 मिनिट अपॉइंटमेंट. सो वी वेंट. ते 15 मिनिट CM वॉज ग्रेशियस इनफ टू गिव 1.5 hour. फूल ताणे आयकले आमचे आणि ताणे सांगले I will not allow coal to come. आम्ही म्हणपा लागलो काबार जातले आणि तुम्ही म्हणपा लागलो रस्त्यार येनाका. आपण तुमच्या स्वतः रस्त्यार येतलो तुमच्या बरोबर. आम्ही कोल वी कॅनॉट अलाव, वी कॅनॉट डिस्ट्रॉय गोवा. आणि सडनली पयर 2 दीस पयलीं ताणे पलटी मारली. यू टर्न जो पयलो चलतालो तो यू टर्न जालो. आणि हातून जेन्ना आमी उलयताले CM कडेन ताका आमी 2 लेटरी दाखयल्यो डेटेड 14th August 2017 and January 2018 जे आमचो लेट श्री ताणे बरयल्ल्यो टू द एनवायरमेंट मिनिस्टर, देन एनवायरमेंट मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन. आणि तातून स्पष्ट ताणे केला की कोल शुड नॉट बी अलाउड इन गोवा बिकॉज आम्ही काबार जातले. आणि तेन्ना हांवें याद केली चीफ मिनिस्टराक जेन्ना तूं CM जाल्लो तुवें सांगले आय विल वॉक इन टू द फुटस्टेप्स ऑफ द लेट श्री पर्रीकार. सो ते तर तुम्ही आपणे वादा किया था की ताज्या हाचेर चलतलो जाल्यार you cannot oppose. We are also walking into the footsteps of Shri Parrikar. He said, I will not allow. So, poer jenna tane palti manli, U-turn kelo palalo coal will come. So, that means there is extreme pressure from center or crony capitalist who are saying, no, तुम्ही कशेय करून तुम्ही allow करा. आणि आम्ही फक्त तांचेकडे रिक्वेस्ट केले की 14 नोव्हेंबर इज दिवाळी. Victory of evil over good, victory of good over evil. आणि it is a children's day. So ही जी लढाई आसा आमची, it is not for us. आमचे आता 50 वर्सांचे झाले, but this is for the next future generation. आमच्या भुरग्यांक आणि तांची भुरगीं येवपाची आसा. So give this gift of Diwali to the children on children's day. आणि ताणे सांगले yes, I will do that. म्हाका टाइम दी. Now it looks like आम्ही निवडून काढलेले आणि असेंब्लीन धाडलेले. आता तुम्ही तर पळयशात अँड आय एम रेडी टू गो ऑन रिकॉर्ड. सगळे पळय MLA आसा their wealth has increased tremendously. So it cannot be a clean process. So तांच्यो फायली आसा तांचे कडेन. आयज तर तांणी डिफाय केले जाल्यार फाल्यां एन्फोर्समेंट डायरेक्टरेट तांच्या दारा भायर येतले. So that fear is there. So आमकां प्रायवेटली जितले MLAंक आमी मेवल्या ताणें आमकां सांगलां आमी तुमच्या बरोबर आसा. बट म्हणटा बट कितें भिरांत दिसता. वी कॅन सी द फियर ऑन द फेसीस. आनी आमी तांकां सांगलें फुडले तुमी इलेक्शनाक येतले तर येनाकात, आमच्या दारार येनाका. You know, so that there is why they don't want to listen is they want to listen but their fear is ताणे पळय ते करप्शनान ते इन्वॉल्व आसा, तांचे ते फायली पळय आसा. that is what is not allowing them to tell the government आमचे गोंय पिड्डेर करनाका, लोकांचो आवाज आयकया. सो तांचो आवाज बंद जाल्लो आसा. Captain, what is your view about the role of opposition? आता अपोजिशन पक्ष जे आहेत, फॉर एक्झाम्पल काँग्रेस आहे, गोवा फॉरवर्ड आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे अपक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष मगो आहे. या पक्षांची भूमिका नेमकी काय राहिली आहे या कोळसा प्रदूषणाच्या बाबतीत? आर दे सपोर्टिंग यू? वेअर आर दीज ऑपोजिशन पार्टीज? वी कांट see their voice, we can't hear their voice.
We can't see they are agitating as you agitate, as NGOs or as people agitate. It is a responsibility of the opposition parties to support the people in this. What do you want to say about the role of opposition party in this whole process? They have failed miserably. कित्याक in a democracy, the voice of the people, जो आवाज असा लोकांचो, it is supposed to be the opposition. Government will legislate along with opposition in the assembly, and that is where opposition plays the conscience role, the voice of people. जो लोकांचो आनी गोंयान तो आवाज जावन आसा गोंयचो आवाज. सो जेन्ना आमी ऑर्गनायझेशनाक हे नाव दिले गोंयचो आवाज, बिकॉज जो गोंयचो आवाज शुड बी द ऑपोजिशन, तांचो आवाज बंद जाल्लो, त्या खातीर आमी तें नाव घेतले. दॅट यू कॅनॉट फायट नाव. असली परिस्थिती आयिल्ली आसा गोंयान, आमी फायट करचे पडटले. And it has come like, you know, we are still engaging with ruling MLAs as well as the opposition MLAs. Now opposition MLAs have promised to come on board. So we said, तुम्ही आता फाटल्यान रावा, कित्याक फुडल्यान आमचो मातसो विश्वास आसा तो मातसो हाल्लेलो आसा. So you be at the back. Now the people will go in front. The youth will go in front. So opposition has failed. कॅप्टन, आता तुम्ही या कोळशाच्या निमित्तानं कोळशाबरोबरच रिजनल प्लॅन म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, तुम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती करतायत. गोव्याच्या वेगवेगळ्या भागात तुम्ही भेटी देतात. यू विजिट एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द स्टेट, आणि तुम्ही लोकांना समजावून सांगतायत की बाबा या सगळ्या गोष्टींचा कसा परिणाम आपल्या भावी पिढीवरती होणार आहे. 26 वर्ष देश सेवा करून तुम्ही गोव्याच्या रक्षणासाठी गोव्यात आलात. पूर्णतः तुम्ही झोकून दिलेला आहे या कामात. What exact response you get from the people when you take all these issues to people? You go to various places, you talk to various people. What exactly response you are getting? तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय लोकांकडून? Are people aware? Are people serious about these issues? लोकांक जेन्ना आमी गांवांनी गेले, they express shock, they express sadness. तांकां खबर ना. When many of the MLAs are not aware, so you can imagine आमचे लोक, आणि आमचे लोक they are not cunning. तांकां गोंयचो खूब मोग आसा. So when we tell them, now we have changed our strategy. जेन्ना CMन पलटी मारली, so आमी चेंज केला. तर लोकांक आमी सांगला, आमी तुमकां उलो मारतले, डेट दितले, होल गोवा विल कम ऑन द स्ट्रीट. ही लास्ट बॅटल आमची. नाल्यार आमची भुरगीं विचारतली, जब गोवा नष्ट हो रहा था तो मम्मी डॅडी आप क्या कर रहे थे, सो रहे थे. तो हे आमी तांकां सांगता की आता टाइम आयला, मरचे पासून पडलें, फायरिंग जालें, कितें जालें, वी विल बी इन फ्रंट, वी विल टेक द बुलेट्स, एटलीस्ट यू ऑल बी एट द बॅक. वी कॅनॉट अलाव, दिस इज द लास्ट चान्स, बिकॉज क्रोनी कॅपिटलिस्ट हॅव टेकन कंट्रोल. ते सांगता ते पॉलिटिशियनांक आयकचें पडटा. सो they are now understanding. In fact, many of the MLAs ताणी एडमिट केले, स्वतः चीफ मिनिस्टरान एडमिट केले. आता तो फटी मारता कितें काय, बट I still give him that benefit of doubt. आपणाक खबर नाशिल्लें म्हणपा लागलो, and we showed him the documents. These are the approved documents by the government of India, approved letters by the government of Goa. तो म्हणटा एक्सपान्शन आपणाक खबर ना of roadways. आमी म्हणले this letter has been signed on 2nd November 2014 by the government of Goa, saying that we will give full support in expansion of roads. So ताका लेटर दिली, बिकॉज ताका संवय आसा सांगपाक की म्हाका स्टडी करुनी. सो एंटिसिपेटिंग दॅट म्हाका स्टडी, आमी स्टडी करून ताका दिली. तू स्टडी कर नाका, आमी करून दिता तुका रेडीमेड. कॅप्टन, आणखी एक गोष्ट आता या ठिकाणी महत्वाची आहे, ती म्हणजे ज्या पद्धतीनं राज्य सरकारवरती प्रेशर आहे, बिकॉज यू हॅव सेड अबाउट क्रॉनी कॅपिटलिस्ट, दे आर सो पॉवरफुल पीपल that they will make all this government machinery to act as per their wishes. So हा जो प्रेशर आहे, अदानी, जिंदाल यासारखे मोठे उद्योजक या प्रकल्पातून त्यांना फायदा होणार आहे. तर हाऊ एज अ स्मॉल स्टेट हाऊ वी कॅन सस्टेन देअर प्रेशर? म्हणजे ह्या सगळ्या क्रॉनिक कॅपिटलिस्टांचा आणि केंद्र सरकारचा प्रेशर कशा पद्धतीनं गोवा सस्टेन करणार आहे? आर अवर गोवन पॉलिटिशियन आर that much strong to tell central government that no, what these projects are
against our this future of the state, we will not allow them. करू शकतात हे, अशा पद्धतीचं धाडस ते दाखवू शकतात. हो हो करू शकता. दे शुड हॅव दॅट डिटर्मिनेशन की फायनली आम्ही पैसे घेतले, कॉम्प्रोमाइज केले, आमची फाईल असा, बट वी आर आन्सरेबल टू द पीपल. आमकां निवडून काडलेले, आमचेर विश्वास दवरलेलो. कम आउट ऑफ दॅट फियर. आम्ही आसा तुमच्या बरोबर, वी विल होल्ड युअर हँड. हे भिवपाची गरज ना. जे चीफ मिनिस्टर सांगता ते आम्ही आता तांकां सांगता भिवपाची गरज ना. वी आर विथ यू. इन अ डेमोक्रेसी द पीपल्स पॉवर, द पीपल्स विल बी विक्टोरियस. सो तुम्ही याद भिनाका, लोकां बरोबर रावा. तुमकांय खबर आसा, दिस इज द लास्ट बॅटल टू सेव्ह गोवा. जे गोंय आमच्या पुर्वजांनी सांबाळून धरलेले, जे आमचे अग्रिकल्चर, मायनिंग, टुरिझम हे आमचे आशिल्ले, ताचेर आमी हांगा पावल्या. टुडे वी गॉट इन टच विथ सम ऑफिशियल्स, फॉरेस्ट ऑफिशियल्स ऑफ कर्नाटका. तांकां विचारले की तुम्ही हे पळय ट्रान्समिशन लायन येता ते तुम्ही कशी अलाव केली. तांणी सांगले आमी अलाव करूंक ना. वी विल नॉट अलाव अ फॉरेस्ट टू बी डिस्ट्रॉयड फॉर द बेनिफिट ऑफ गोवा. ते म्हणपाक लागले तुमची गोंयची स्टेट, यू आर टेकिंग प्रायड इन सेइंग हायली लिटरेट स्टेट. आय एम सॉरी सर, यू आर द मोस्ट इलिटरेट. फॉरेस्ट ऑफिशियलान सांगले यू आर द मोस्ट इलिटरेट. You all are only shouting that you are a literate state. You all are uneducated. You are destroying Goa. So this is where we have come. What exactly the devastation of forest is going to happen with this project? म्हणजे काय नेमकं जंगलांचा कशा पद्धतीनं नुकसान, कशा पद्धतीनं जंगलांचा संहार या प्रकल्पामुळे होणार आहे? आमचे पय महावीर, भगवान महावीर या sanctuary, then there is Mole National Park, and these are all at the foothold of the Western Ghats. What are these Western Ghats? Even UNESCO tani identify केले असा. One of the most these it requires protection. आमचो scientist Gadgil साहेबान सांगुल्ले protect it. Now these are the tanks. जेन्ना आमकां पावस येता हो सगळे उदक ते एब्झॉर्ब करता आणि वर्षभर आमकां हे उदक दिता झरींनी, बायांनी, नदींनी. नाव there is also Dudhsagar there. They are going to make a tunnel. They are going to destroy that. Now these forests, these are the lungs. They are the lungs giving us the oxygen. They are sustaining us. तुम्ही तर सगळे झाडां कातरून व्हेली. आमचे जे फ्लोरा फॉना आसा, बारीक बारीक जीव आसा, तांकां आवाज ना. But we are the आवाज for them. तांकां प्रोटेक्ट करपाक जाय. तांकां तर सगळे मनजातीन मारून दिले. At what cost? Just to please the power line which is coming, which is of absolutely we have proven with facts, figures that it is not going to benefit Goa. We are already having additional power. So इतलो जे तुम्ही केरला पळयल्लें 2 वर्सां पयलीं फ्लडिंग जाल्लें. Why? They cut the hills, they cut the forest. सगळे उदक भितर आयलें. Massive flood happened in Karnataka also. ते आमचे गोंया जातले. 2009 flooding in Kankon was a wake up call. We have ignored कितले निसंटन जाल्ले काणकोण. ते आयज आमी सगळे गोंय भर जावपाचें आसा. आमकां जे नॅचरल देवान गिफ्ट दिल्ली, उदक, झाडां, शेतां सगळे पिड्ड्यार जातले. Madai has been diverted. I will tell you another conspiracy that we have done research. Madai has been diverted, they are saying, for farmers, for udak piupak. It is for sugarcane farmers, but there is another conspiracy which is emerging. Here is a list of all the steel plants which are there. They require massive amount of water for cooling. So now we are trying to connect that. That means your diversion now, the U-turn malala asa sadhya Madai, that must be also for steel plant. That is same crony capitalist. म्हणजे या कोळशाचा विषयाकडे आता म्हादईचा संबंध येऊ शकतो. म्हणजे म्हादईचं पाणी जर कर्नाटक वळवू पाहतंय, त्या पाण्याचा संबंधही या कोळशाशी संबंधित असू शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता मला एक सांगा कॅप्टन की वी आर व्हेरी मच क्लिअर दॅट state government is anyhow they are going ahead with this project. As you know, that 2 days before our South Goa collector has given permission to carry out the works of that double tracking. आता ही सगळं लोकांचा विरोध डावलूनही जेव्हा राज्य सरकार हे प्रकल्प घेऊन पुढे जाणार आहे, then what will be the course of action? तुमचा भविष्यातला कृती आराखडा काय असणार आहे? If government is not listening you, they are going ahead with this project, what will be your course of action?
वी आर ऑलरेडी अपीलिंग टू द पीपल की आम्ही 14 नोव्हेंबर पासून डेट दिली. वी आर स्टील स्टिकिंग. इट वॉज अ जेंटलमॅन्स वर्ड. इट वॉज द वर्ड गिवन बाय पीपल ऑफ गोवा. सीएम ने पलटी मारली. He has gone back. They have lied. Still, we don't want to give up on our date. We want to keep to our promise of honesty of Diwali, 14 November. So, we are telling the people, आणि आता आमचे एग्रेसिव्ह प्रोग्राम जावपा लागले विलेज आफ्टर विलेज, वेअर आम्ही लोकांक उलो मारतो, आर यू रेडी टू कम? तुमची फुडले पिळगे भुरग्यांक सेव्ह करपाक गोंय. दे आर सेइंग येस, दे आर रेडी टू कम. सो वी आर टेलिंग देम, आम्ही तुमकां टाइम दितले, डेट दितले, जागो सांगतले. वी विल ऑल असेंबल. वी हॅव टू कम ऑन द स्ट्रीट. जे सीएमान सांगले रस्त्यार येनाका, गरज पडल्यार आपूण येता, तो आम्ही सांगले 14 नोव्हेंबर रस्ते आमचे असतले म्हण. अँड ही हॅड एग्रीड. ही स्माइल्ड अँड वी हॅव टू कम ऑन द स्ट्रीट. वी विल पॅरलाइज. गोंयांक तर सेव्ह करपा जाय, मरचे पडत. वी आर रेडी. विदाउट सॅक्रिफाईस यू कॅन्ट विन द बॅटल. दिस इज व्हॉट आय लर्न इन द मिलिटरी ऑल्सो. तर इथेच आम्ही आजची हा बोल बिंदास कार्यक्रम इथेच आपण संपवणार आहोत. एका महत्वाच्या विधानावरती, जे विधान कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी केले, की त्यांनी या कोळसा संबंधित जे 3 प्रकल्प होऊ घातले आहेत, ज्या प्रकल्पातनं गोव्याचं अस्तित्वच नष्ट होणार आहे, ज्या प्रकल्पाचे गंभीर परिणाम गोव्याच्या भवितव्यावर होणार आहेत, हे प्रकल्प थांबवण्यासाठी या संघटनेनं, या लोकांनी 14 नोव्हेंबरची तारीख सरकारला दिलेली आहे. 14 नोव्हेंबर पर्यंत सरकारने या प्रकल्पावरती निर्णय घ्यायला हवा. हे प्रकल्प रद्द व्हायला पाहिजेत. आणि 14 नोव्हेंबर हा दिवाळीचा दिवस आहे. दिवाळीचा म्हणजे तेजाचा, प्रकाशाचा प्रकाशाचा दिवस आहे. आता या 14 नोव्हेंबर रोजी या गोव्याच्या भवितव्याचा प्रकाश उजळणार आहे, की गोव्यात या कोळशाचा काळोख येणार आहे, हे आता सरकारला ठरवायचं आहे. सरकारनं याच्यावरती डिसिजन घ्यायचं आहे, की सरकारला जर वाटत असेल की हे प्रकल्प हे गोव्याच्या भवितव्यासाठी चांगले आहेत, तर सरकार पुढे जाणार आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकल्पांचा सखोल अभ्यास करून, त्याच्या परिणामांचा अभ्यास करून, ज्या गोयचो आवाज या संघटनेनं, आणि त्याचबरोबर गोवा अगेन्स्ट कोल अशा वेगवेगळ्या बॅनर खाली वेगवेगळे लोक या प्रकल्पाच्या विरोधात आवाज करत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्रकल्प गोव्यासाठी घातक आहेत. आणि या सगळ्या लोकांनी सरकारला 14 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. 14 नोव्हेंबर हा दिवाळीचा दिवस आहे. त्याचबरोबर 14 नोव्हेंबर हा गोवन वार्ता लाईव्हचा शुभारंभही असणार आहे. 14 नोव्हेंबरला गोवन वार्ता लाईव्ह हे लॉन्च होणार आहे. आणि आम्ही यापूर्वीच जाहीर केलं आहे की गोवन वार्ता लाईव्ह हा गोयकरांचा आवाज असणार आहे, हा गोव्यातल्या लोकांचा आवाज असणार आहे. जे जे प्रश्न गोयकरांना भेडसावणार आहेत, त्या प्रश्नांचा उकल आम्ही गोवन वार्ता लाईव्ह मधून करणार आहोत. लोकांना बोलण्याचं धाडस देणार आहोत, कारण गोयकर आम्ही बोलायला मागे राहत आहोत. आम्ही अजूनही घाबरतो आहोत की कुणीतरी, आपण बोललो तर कुणीतरी आपला सूड उगवेल, आपली बदली करेल, किंवा आपल्याला अमुक त्रास करेल, तमुक त्रास करेल. नाही, तुम्हाला जर गोव्याचं रक्षण करायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की हा गोवा भावी पिढीसाठी सुरक्षित असायला हवा, तर तुम्ही बिनधास्तपणे बोलायला पाहिजे. आणि तुमच्यासाठी हे गोवन वार्ता लाईव्ह हे प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमात, बोला बिंदास कार्यक्रमात, कॅप्टन विरिएतो फर्नांडिस, ज्यांना मी सॅल्यूट करतो, कारण त्यांनी 26 वर्ष देश सेवा केली आहे आणि आज ते आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी गोव्यात आले आहेत. आणि ते निस्वार्थीपणाने, पूर्णपणे त्यांनी झोकून दिले आहे गोव्याच्या रक्षणासाठी, गोव्याच्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी ते काम करत आहेत. त्यांना मी खूप खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमात येऊन गोवन वार्ता लाईव्ह साठी या महत्वाच्या विषयावरती खूप चांगली माहिती दिली. मला विश्वास आहे की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोक जागे होणार आहेत. लोक त्यांच्या या आंदोलनाला आणखीही आता पाठिंबा मिळणार आहे. उत्तर गोव्यातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळणार आहे. आणि या पाठिंब्यातनं या गोयच्या आवाज, गोयकरांचा जो आवाज आहे, तो आवाज सरकारच्या कानी येऊन सरकार निश्चितपणे गोव्याच्या चांगल्यासाठी योग्य तो निर्णय घेईल, असा आपण विश्वास व्यक्त करूया. आणि बोला बिंदास हा कार्यक्रम इथे संपूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा goanwartalive.com हे आमचं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला अप टू डेट बातम्या, अप टू डेट घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. त्याचबरोबर वेगवेगळे सोशल मीडिया फोरम आहेत, त्याच्यात फेसबुक असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल, या सगळ्या फोरमच्या द्वारे
वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कॅप्टन बिरियातो फर्नांडिस, आपले खूप खूप आभार. थँक यू व्हेरी मच.